अग्निशामक दल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। अग्निशामक दल भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। अग्निशामक दल भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 15 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं अग्निशामक दल भरतीमध्ये तर पगार सुद्धा 19,900 ते 63,200 पर्यंत तुम्हाला यामध्ये पगार भेटणार आहे। तर जास्त सिलेक्शन आहे यामध्ये होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की अग्निशामक दल भरतीमध्ये ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये सर्वात अगोदर आपलं यामध्ये ग्राउंड घेतलं जाणार आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे कारण की ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड असते त्यांचा पेपर नसते, त्यांचा पेपर असते त्यांचा ग्राउंड नसते, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे आणि इकडे जास्त विद्यार्थी फॉर्म भरत नाही। आणि जागांचा जर विचार केला तर 490 जागांसाठी ही भरती निघाली अग्निशामक दलची। तर या भरतीचे फॉर्म भरणे चालूच आहे। या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला अग्निशामक दल भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निशामक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे अग्निशामक दलची भरती निघाली आणि अग्निशामकच्या ज्या जागा आहे ह्या 138 जागा यामध्ये आहे। तर मुले फॉर्म भरू शकता, मुली सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकता। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते अग्निशामक दल भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर आपलं जे यामध्ये वय गणलं जाणार आहे, मोजलं जाणार आहे 1 जुलै 2025 रोजी आपलं यामध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हे अग्निशामकची भरती निघाली आहे। तर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्येच करावं लागणार आहे कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे। तर यामध्ये विविध प्रकारचे पद अग्निशामक दल भरतीमध्ये सर्वसाधारणची सुद्धा जागा आहे, आरक्षणानुसार सुद्धा यामध्ये जागा आहे। महिला उमेदवार झालं, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, पदवीधर, अंशकालीन, होमगार्ड झालं, अनाथ झालं, तर ह्या सर्व काही यामध्ये जागा एक लक्षात ठेवा। तर शैक्षणिक पात्रता जर विचार केला कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते तर पहा तुम्ही 10वी पास पाहिजे, 10वी पास पाहिजे प्लस आपल्याला राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण आपला पाहिजे, म्हणजे 6 महिन्याचा कोर्स आपल्याजवळ पाहिजे अग्निशामकचा। ज्यांच्याजवळ सुद्धा हा 6 महिन्याचा अग्निशामकचा कोर्स असेल त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा यामध्ये फॉर्म भरता येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 10वी पास पाहिजे आणि ह्या कोर्स सुद्धा पाहिजे 6 महिन्याचा। मुलं फॉर्म भरू शकता, मुली सुद्धा फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर एवढं यामध्ये लागणार आहे। तर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर आपलं अग्निशामक दल भरतीमध्ये काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते। छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी आणि आपलं वजन यामध्ये 50 किलोच्या वरती पाहिजे पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा 46 किलोच्या वरती भरलं पाहिजे। त्याचबरोबर अग्निशामक दल भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 5 इव्हेंट आहे यामध्ये। तर पहिला जो इव्हेंट हा 1600 मीटर रनिंग आहे, 30 मार्कासाठी आहे, 100 मार्काचा यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 27 मार्क, 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारले 24 मार्क, 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारले 21 मार्क, 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारले 18 मार्क, 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारले 15 मार्क, 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारले 10 मार्क, 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारले 5 मार्क। आणि दुसरा जो पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे, आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असणार आहे। याच्यासाठी 20 मार्क आणि 20 सेकंड पर्यंत आले तर 20 मार्क, 20 ते 25 सेकंड लागले तर 16 मार्क, 25 ते 30 सेकंड लागले तर 12 मार्क, 30 ते 35 सेकंड लागले तर 8 मार्क, 35 ते 40 सेकंड लागले तर 4 मार्क भेटणार आहे। तिसरा जो पुरुष उमेदवारांसाठी तर 50 किलोचं वजन खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे 60 मीटर आणि हे 20 मार्कासाठी असणार आहे। 20 सेकंड पर्यंत आले तर 20 मार्क, 20 ते 25 सेकंड लागले 16 मार्क, 25 ते 30 सेकंड लागले 12 मार्क,
30 ते 35 सेकंडपर्यंत आले 8 मार्क, 35 ते 40 सेकंडपर्यंत आले 4 मार्क भेटणार आहे. त्यानंतर चौथा जो आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे 20 फूट उंचीवरील रस्सीवर चढणे व उतरणे, याच्यासाठी 20 मार्क असणार आहे. त्याचबरोबर पाचवा जो आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे आपल्याला पुलअप्स मारावं लागणार आहे, 20 पुलअप्स काढले 10 मार्क आपल्याला भेटणार आहे. अशा प्रकारे ग्राउंड पुरुष उमेदवारांचा आहे. महिला उमेदवारांचा जर पाहिला, महिला उमेदवारांसाठी 6 इव्हेंट यामध्ये आहे. तर पहिला जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी. तुम्ही जर 800 मीटर 2 मिनिट 50 सेकंडपर्यंत मारली 30 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत 800 मीटर रनिंग मारली 27 मार्क. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत मारली 24 मार्क. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत मारली 21 मार्क. 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत मारली 18 मार्क. 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत मारली 15 मार्क. 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत मारली 10 मार्क भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता दुसरा जोड महिला उमेदवारांसाठी जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीपर्यंत लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे. आरंभ रेषेपासून शिडी ही 20 फूट अंतरावर असणार आहे, 20 मार्कासाठी आहे. तुम्ही जर 30 सेकंडपर्यंत मारली 20 मार्क, 30 ते 40 सेकंड लागले 25 मार्क, 40 ते 50 सेकंडपर्यंत आले तर 10 मार्क, 50 ते 60 सेकंडपर्यंत आले 5 मार्क. त्यानंतर तिसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी आहे की 40 किलोचं वजन खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे. 60 मीटर 20 मार्कासाठी असणार आहे. 25 सेकंडपर्यंत आले 20 मार्क, 25 ते 30 सेकंड लागले 16 मार्क, 30 ते 35 सेकंड लागले 12 मार्क, 35 ते 40 सेकंड लागले 8 मार्क आणि 40 ते 45 सेकंड लागले तर 4 मार्क. त्यानंतर चौथा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी गोळा फेक आहे. गोळा फेक 4 किलोचा गोळा असणार आहे आणि 6 मीटरपेक्षा जास्त फेकला 10 मार्क भेटणार आहे. जसजसा कमी भेटणार आहे फेकणार आहे तसतसे कमी मार्क भेटणार आहे. आणि पाचवा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी तर तो आहे लांब उडी आपल्याला मारावी लागणार आहे. 15 फूट किंवा त्यापेक्षा जास्त मारली 10 मार्क भेटणार आहे. 13 फूट व 15 फुटापेक्षा जास्त मारली तर 8 मार्क भेटणार आहे. 11 फूट ते 13 फूटपेक्षा जास्त फेकली तर 6 मार्क भेटणार आहे. आणि 9 फूट ते 11 फूटच्या दरम्यान फेकली तर 4 मार्क आपल्याला भेटणार आहे. असा पाचवा इव्हेंट. आणि सहावा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी तर 10 पुशअप काढावं लागणार आहे महिला उमेदवारांना 10. तर 10 पुशअप जर तुम्ही काढले 10 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. नॉर्मली आहे पुशअप काढणं, ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशामक दल भरतीची अशा प्रकारे आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे. आणि ग्राउंड झाल्यानंतर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्कात आपल्याला अग्निशामक दल भरतीमध्ये पेपर होणार आहे. तर जास्त चान्स आहे अग्निशामक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे. अग्निशामकच्या टोटल 138 जागा यामध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आले. तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता, कारण की फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 15 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. आणि यामध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 19,900 ते 63,200 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे. आणि सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशामकची. तर चांगली ही भरती तुमच्यासाठी चालू आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून तयारी चालू ठेवा, अभ्यास सुद्धा चालू ठेवा आणि फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा. कारण की यामध्ये कसं आहे की फिजिकल मेन आहे. यामध्ये जर फिजिकल पास झालो तर पेपर सुद्धा आपण असं या ठिकाणी पास होऊन जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. आपल्याजवळ 10वी पास पाहिजे प्लस आपल्याजवळ कोर्स पाहिजे 6 महिन्याचा, तरच आपल्याला फॉर्म भरता येते. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय